पैसे झाडाला लागलेत का अशी एक म्हण आहे, पण यवतमाळच्या एका शेतकऱ्याच्या बाबतीत मात्र ही म्हण खरी ठरली आहे। एका झाडामुळे हा शेतकरी चक्क कोट्याधीश झालाय। एका झाडामुळे त्याच्या हाती 5 कोटींचं घबाड लागलंय। नेमकं काय घडलंय पाहूया। पुसदचे पंजाब केशव शिंदे घाम गाळून जमीन कसणारे शेतकरी। त्यांच्या शेतामध्ये एक झाड होतं। ते कशाचं आहे याची त्यांना माहितीही नव्हती, पण 2013-14 मध्ये वर्धा नांदेड रेल्वेच्या सर्वेसाठी कर्नाटकातून आलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना झाडाची महती सांगितली आणि ते कोट्याधीश झाले। आदेशानुसार न्यायालयात वन विभागाने 1 करोड रुपये ॲडव्हान्स स्वरूपात भरलेला आहे आणि झाल्यानंतर मूल्यांकनाची डेट त्याला 7/7/2025 दिली आहे। 7/7/2025 पर्यंत जर त्यांनी मूल्यांकन नाही दिलं तर उर्वरित 50 लाख रुपये आमच्या खात्यात वळती करणार आहेत। सध्या 50 लाख रुपये न्यायालयात जमा ठेवण्यात आलेले आहे। ऐकलत मंडळी, हे झाड चक्क रक्तचंदनाचं निघालं। झाडाचं तेव्हाचं मूल्य होतं तब्बल 4,97,00,000 रुपये। रेल्वेने ते द्यायला टाळाटाळ केली। वाद कोर्टात गेला आणि नागपूर खंडपीठाने शिंदेंच्या बाजूने निकाल दिला। मूल्यांकनाच्या मोबदल्यात शिंदे कुटुंबियांना सुरुवातीला 1 कोटी देण्याचे आणि त्यातले 50 लाख भरण्याचं फरमान कोर्टाने रेल्वेला काढलं। तसंच झाडाचा पूर्ण मोबदला शिंदेना देण्यात यावा असे आदेशही देण्यात आले। उन्हातानात घामाच्या धारांनी शेतकरी काळ्या मातीतून सोनं पिकवतो, त्याला जीवापाड जपतो। निसर्गाच्या लहरीपणापुढे गुडघे न टेकता तो या मातीवर, या पिकावर, झाडांवर प्रेम करतच राहतो। अशाच रक्तचंदनाच्या झाडाने शेतकरी पंजाब शिंदेंच्या कष्टांना कोट्यवधी रुपयांचं फळ दिलंय। रक्ताचं पाणी करून अहोरात्र मेहनत करणाऱ्या शेतकऱ्याच्या आयुष्यात समृद्धीच्या चंदनाचा दरवळ कायम राहो हीच अपेक्षा करूया। निलेश फाळके, एबीपी माझा, यवतमाळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।